कोणत्या प्रकारचे प्रश्न म्हणलो की आज आपण बघायचे आहेत, कंबाईन मधले असतील किंवा शाब्दिक स्वरूपाचे आहेत, पण त्याचं वर्गीकरण वेगवेगळं आहे. म्हणजे बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय सांगतोय की प्रश्न बघा की एक भक्त आहे किंवा एक पुजारी आहे, तो पहिल्या पायरीवरती एक फुल ठेवतोय, दुसऱ्या पायरीवरती 2 फुलं, 3 फुलं, 4 फुलं, असा पायरीचा क्रमांक जेवढा असेल तेवढी तो फुलं ठेवत चाललाय. आता अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हा प्रश्न आला तुमच्या बेरजेचाच आहे. म्हणजे बघा, पहिल्या पायरीवरती एक फुल, दुसऱ्या पायरीवरती, तिसऱ्यावरती, असं करत चाललाय, बरोबर आहे. आणि समजा 20 पायऱ्या आहेत, 20 पायऱ्या आहेत, तर त्या भक्ताला किती फुलं नेली पाहिजेत, हा एक प्रकारचा प्रश्न झाला, बरोबर. आपल्याला हा अक्षात काढायचा आहे, इथं मोजायचं आहे, बरोबर आहे. आता बघा, दुसरा एक प्रकारचा प्रश्न येतोय ह्याच्यामध्ये, आणि परत काय वाटतंय बघा, म्हणजे हा इथं आपण एकच प्रकारचा प्रश्न येतो, ह्याच्यात प्रकार आहेत. म्हणजे बघा, दुसरा एक भक्त आहे, तो काय करतोय, पहिल्या पायरीवरती 2 फुलं ठेवतोय, दुसऱ्या पायरीवरती 4 फुलं ठेवतोय, तिसऱ्या पायरीवरती 6, बरोबर आहे. असं करतो, 20 पायऱ्यात चाललाय, तर तिथं काय ते विचारणार. त्याच्यानंतर बघा, मी म्हणतोय पहिल्या पायरीवरती 1 ठेवलं, दुसऱ्या पायरीवरती 4 ठेवलं, तिसऱ्या पायरीवरती 7 ठेवलं, त्याच्यानंतर 10, असं ठेवत चाललं. म्हणजे बघा, 1 2 3 हे समानच आहेत, फक्त काय इथं दुप्पट करत चाललोय किंवा 2-2 फुलं वाढवत चाललोय, बरोबर आहे. इथं काय करत चाललोय, 3-3 वाढवत चाललोय, बरोबर आहे. म्हणजे ही प्रकारची गणितं कुठे येणार आहेत, श्रेणीमध्ये. कोणती श्रेणी, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतोय आपण अरिथमॅटिक सिरीज. कोणती सिरीज, अरिथमॅटिक सिरीज. मग तिथं गेल्यानंतर आपल्याला, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली की अरिथमॅटिक सिरीजचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण कोणत्या पद्धतीने सोडवायचे आहेत, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, हाच फॉर्म्युला तिथं वापरायचा आहे, बरोबर आहे. तिथला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा नाही. पण इथं काय म्हणलो, हे फक्त पहिल्या प्रकारचं गणित आपण इथं घेणार. ज्यावेळी गॅप समान असेल, पुढे वाढत जाईल, त्यावेळी वेगळ्या प्रकारची गणित आपल्याला घ्यावी लागणार तिथं, बरोबर आहे. त्यामुळे मी इथे घेणार नाही, ही परत परत तिथं रिपीट होणार आहेत. त्याच्यानंतर शेक हँड असतील. शेक हँड म्हणजे काय, समजा, हा तेच म्हणजे समजलं मला, हस्त आंदोलन, बरोबर आहे. शेक हँड केलं. आता बघा, किंवा सामने खेळलो, बरोबर आहे. हा सामने खेळू किंवा शेक हँड केलं, हा एक प्रकारचा काय झाला, परत वेगळ्या प्रकारचा प्रश्न झाला. आता बघा, या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय होतंय की तुम्हाला सांगतो की समजा 4 जण आहेत आणि शेक हँड करतायत, आणि काय सांगितलं, प्रत्येक जण उरल्या सगळ्यांच्यावर शेक हँड करतोय. आता बघा, हा ए हा व्यक्ती आहे, हा बी आहे, सी आहे, डी आहे, बरोबर आहे. ज्या प्रकारे शेक हँडचं एक्सप्लेनेशन आहे त्याच प्रकारे तुमच्या सामन्यांचं पण आहे. म्हणजे क्रिकेटच्या 4 टीम आहेत, बरोबर आहे, तर प्रत्येक टीम दुसऱ्या टीम बरोबर मॅच खेळते, तर अशा किती मॅच होतील, बरोबर आहे. या प्रकारचे प्रश्न. आता बघा, ए हा बी बरोबर मॅच खेळतोय किंवा बी ला शेक हँड करतोय, ए हा सी ला शेक हँड करतोय, ए हा डी ला, म्हणजे एकूण किती जण आहेत, ती 4 जण आहेत. त्यातला ए कितींना करायलाय, 3 ला करतोय, बघा. त्याच्यानंतर आता बी कोणाला करणार, आता बघा परत, जर का बी एचा शेकन करतोय, पण शेकन दोन्ही बाजून होते ना, क्रिया समजून घ्या. याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन कसे विचारतात, एकमेकाच्या पाया पडणे ही गोष्ट वेगळी आहे, चरण स्पर्श करणं वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बघा, मी इथं आहे, हा इथं आहे, बरोबर, मी याच्या पाया पडलो, 1 काउंट झाला, हा माझ्या पाया पडला, 2 काउंट झाला. या प्रकारामध्ये आम्ही एकत्र क्रिया करतोय काय, त्याची वेगळी क्रिया आहे, माझी वेगळी क्रिया आहे, बरोबर आहे. पण शेक हँड मध्ये आम्ही जो शेक हँड करतोय तो पण त्याच्या बाजूने करतोय, मी पण माझ्या बाजूने करतोय, कॉमन गोष्ट झाली. त्यामुळे त्याला काउंट करताना आपण एक तिथंच काउंट करतोय, डबल काउंट करणार नाही. म्हणजे त्याच्या बाजूनं शेक हँड वेगळा, माझ्या बाजूने शेक हँड वेगळा, असं असेल काय, नाही, एकच असणार ना. ती गोष्ट रिपीट करायची नाही सांगितली, एकदाच शेक हँड झाला पाहिजे. म्हणजे ए चा बी सोबत झाला तर बी चा उलटा ए सोबत होणार नाही. मग बी कोणासोबत करणार, सी आणि डी. म्हणजे बी किती जणांच्या सोबत झाला, 2. मी समजून सांगवले, त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलानुसार कसं सोडवायचं पटकन सांगतो. मी हे 2 सेकंदात तुम्हाला सांगितलं असतं, त्याच्या पाठीमागची संख्या काय, गुणाकार करा, 2 भागा, उत्तर मिळते. पण आपल्याला हे समजू द्या का ते करतोय. समजा परीक्षेमध्ये तो फॉर्म्युलाच आठवला नाही किंवा काय करायचं आठवलं नाही, बरोबर, तर प्रॉब्लेम नको. म्हणून काय केलं, जेवढ्या संख्या आहेत, किती संख्या होत्या, किती व्यक्ती होते, 4 व्यक्ती होते. पहिली व्यक्ती किती जणांच्या सोबत करते, 3. दुसरी व्यक्ती किती करते, 2. आता हा कोणासोबत करणार, फक्त एकट्याबरोबर, कोणाबरोबर, 1, बरोबर आहे. आणि हा कोणाबरोबर, 0. म्हणजे 3 अधिक 2 अधिक 1 किती सेकंड झाले, 6 सेकंड झाले, बरोबर आहे. आता शिकूया की फॉर्म्युल्यामध्ये कसं बसवतोय, बरोबर आहे. आता तुम्हाला काय शोधायचं आहे बघा, हे मी फक्त प्रायमर लावलोय, आपल्याला 10 जणांच्या 20 जणांचे सेकंड घ्यायचे आहेत, बरोबर आहे. आता बघा,
1 पासूनची 3 पर्यंतची बेरीज आहे. समजते का बघा, कितीपासून कितीपर्यंतची बेरीज आहे? 1 पासून 3 पर्यंतची बेरीज आहे. आता 1 पासून 3 पर्यंतची बेरीज म्हणजेच काय करणार? 1 अधिक 3 भागिले 2 गुणिले 3. आपण काय केलं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या 3 आहेत, बरोबर आहे. आता हे आपल्या फॉर्म्युला झालं, म्हणजे आपण एकच फॉर्म्युला बसवलोय. कोणता फॉर्म्युला आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले, मी एकच पाठ करायला सांगितले, ते पण तुम्हाला पाठवेन झाले. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. आता पहिली संख्या ही आहे, शेवटची संख्या ही आहे, एकूण संख्या 3 आहेत. उत्तर तुम्हाला मिळून जाईल बघा. 1 अधिक 3 भागिले 2 गुणिले 3, 4 भागिले 2 किती येणार? 2. 3 दोन्ही 6. जे तुमचं उत्तर तिथं आलेलं आहे, काय वेगळं नाही. ओके. आता बघा, आता घेऊया किती जणांचं? आता घेऊया किती जणांचं? 20 जण. ओके. चहा प्यायला 20 जण गेलेत आणि 20 जणांचे काय झाले? शेक हँड झाले. तर एकूण किती शेक हँड होतील? आता बघा, आता बघा काय करणार? पहिल्यांदा 20 जण आहे, तर 20वा जण किती जणांच्या सोबत शेक हँड करणार? 19. एवढाच आकडा आपल्याला पाहिजे. शेवट किती असणार? 19. इकडे किती असणार? शेवटला किती येणार? 1. म्हणजे आपल्याला कुठं कुठपर्यंत बेरीज करायची आहे? 1 ते 19. कशी बेरीज करणार? 1 अधिक 19 भागिले 2 गुणिले 19. संख्या किती आल्या? 19. 20 भागिले 2 10. 10 गुणिले 190. किती येईल? 190. लक्षात आलं? या प्रकारचे प्रश्न असतील. सेम प्रकारचा प्रश्न कोणता आहे बघा. सामना खेळण्यासाठी 10 टीमा आलेल्या आहेत. किती टीम आलेत? 10. या 10 टीमचा प्रत्येक टीम सोबत जर का सामना ठेवायचा असेल तर असे एकूण किती सामने होतील? बरोबर आहे. आता परत काय करणार? 9 सामने होणार ना पहिल्या टीमचे, बरोबर आहे. दुसऱ्या टीमचे किती होतील? 8. असं करत करत कुठं जाणार आपण? 1 पर्यंत. म्हणजे आपल्याला बेरीज कोणाची काढायची आहे? 1 ते 9. म्हणजे 1 अधिक 9 भागिले गुणिले किती करणार? 9. 10 भागिले 2 5. 5 9 45. समजलं हे काय करायचं आहे? आधी आपण ओझरतो आपण, मी पहिल्यांदा तुम्हाला अवघड गणित इथे देणारच नाही. तुम्ही जोपर्यंत रुळत नाही गणितात तोपर्यंत शाब्दिक अवघड लेवलची एक्झाम घेणार नाही आपण. जोपर्यंत मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देत नाही, एक्स वाय झेड मध्ये एक्स कसा मानायचा, शाब्दिक स्वरूपातलं गणित असेल तर त्याला गणिताच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं, हे जोपर्यंत तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही तोपर्यंत अवघड गणित किंवा अवघड शब्दप्रयोग मी घेणार नाही. फक्त टॉपिक रिलेटेड फक्त क्वेश्चन असतील, बरोबर. आता बघा त्याच्यानंतर आता एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. ओके. आणि मला आन्सर सांगायचे. कंबाईन वाले जे असतील किंवा इतर असतील त्यांनी ते प्रश्न बघा. सिंपल कंबाईनचे क्वेश्चन थोडेफार घेऊया. कोणी दुसरं पुस्तक आणलंय गणिताचं? कोणाला दुसरं पुस्तक आहे गणिताचं? आहे काय दुसरं पुस्तक? कोणतं गणिताचं आहे काय? शाबास, थँक्स. चला, पंचवीस जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती? आता 25 जणांचं काढायचं आहे. किती आलं? आता आपण त्या सूत्रात लिहितोय, बरोबर आहे. आता मी त्याच्यापेक्षा सोपं सांगतो. म्हणजे काय बघा, आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढताना काय करतोय? 25 गुणिले 26 करतोय ना. पण ह्या 26च्या जागी पाठीमागली संख्या घ्यायची आणि ह्याचं जे उत्तर येईल ते उत्तर असतं, बरोबर. आता बघा, पण हे तुम्ही विसरताय म्हणून मी ही गोष्ट सांगितली. काय सांगतोय बघा, काय म्हणलो की मला एका फटक्यात सांगता आलं असतं जेवढे हस्तांदोलन दिलेत, की दिलेत 25, त्याच्यापेक्षा एक कमी करा, त्यांचा गुणाकार घ्या, 2 भागा, बरोबर. हे मला एका फटक्यात सांगता आलं असतं. पण प्रॉब्लेम सांगतो की तुम्ही हे विसरणार आहे, ते 24 येते 100% विसरताय. आणि तिथं काय लिहितं माहिती आहे का? 25 गुणिले 26 भागिले 2. हीच गोष्ट होते. आणि ही गोष्ट झाली, याचं उत्तर किती येते हेच पण मला सांगा. हे तुमच्या ऑप्शन मध्ये देऊ शकतात, कारण हे चुकणार आहे माहिती आहे.
किंवा 25 × 25 कोणतरी करेल. 3 गोष्टी करतील. काय करतील? 25 × 25, 25 × 24, 25 × 26. कधीतरी याला भागायचं पण राहतील, भाग घालवायचं तर राहिला, हे पण होईल. कशाला ऑप्शन मध्ये 600 पण उत्तर दिले. हा टेक्निकल प्रीचा क्वेश्चन पेपर आहे, त्यातला 2021चा टेक्निकलच्या प्रिलिमला प्रश्न विचारलेला आहे कंबाईनचे. उत्तर किती येईल बघा. कुठून सोडवताना 1 ते 24 पर्यंत आपल्याला बेरीज काढायची आहे. 24 × 25 यांना बेरीज गुणिले 24/2. बरोबर आहे. आपल्या ह्याच्यानुसार काय म्हणलो, 1 + 24/2 × 25. सॉरी 24 नाही, 24 संख्या आहेत ना, हे म्हणजेच मी डायरेक्टली दिलेलं 25. बरोबर. आणि यांचा गुणाकार केला किती येईल, हे 12 न गुणलं, 25 × 12, 25 10, 250, 25 दोन्ही 250 आणि 50 300. नाही इथं कोणतरी करत बसाल, 12 5 60 गेलं ना, पाठीमागून कोणतरी तुम्हाला क्रॉस मारून पुढे जाणार. आणि हे आपल्याला ठेवायचं नाही की वेळ पण आपला कमी झाला पाहिजे, समजलं पण पाहिजे, अशा टेक्निकने आपण जायचं. लक्षात आलं. पुढचा प्रश्न घ्या. एका टुर्नामेंटसाठी 18 संघांनी आपले नाव नोंदवले आहे. 18 संघांनी आपले नाव नोंदवलेले आहे. 18 संघांनी आपले नाव नोंदवलेले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळायचा आहे. हा पण तांत्रिक पूर्व परीक्षा 2021 चा प्रश्न आहे. ओके, म्हणजे एमपीएससी थ्रू घेणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यातला आपण प्रश्न बघावे. आपण काय सोडायचं नाही, मारायचं तर हा असं आहे. बिल्टे हा काय, प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण सामने किती होतील? एकूण सामने किती होतील? आता परत तोच प्रश्न आला, याच पद्धतीचा आहे, आपण एक्सप्लेन केलाय. उत्तर मला फक्त सांगा किती येते. 153. बघ काय करायचं, किती आहेत? 18 आहेत. 18 × 17 येणार भागिले 2, 9. 17 9 आता पाडापाड पाहिजे. आपण मग असे पाडे घ्यायचे राखलेत, ते उद्या घ्यायचेत ना वॉर्मअपला. आपण मग अशी काय घेतले, वर्गसंख्या घेतल्या, घनसंख्या घेतल्या. बरोबर आहे. आता उद्याच काय असणार, पाढे. मी आधी सांगायला लागलोय, याचा अर्थ पहिल्या 10 मिनिटात उद्या काय घेतली जाणार, पाढे. आणि उद्यापासून पनिशमेंट चालू होईल. ओके, अँटिक पनिशमेंट आपण तयार करूया, काय काळजी करू नको. चला पुढे घ्या. आता त्याच ह्याचा अनेक प्रश्न आहे, म्हणजे त्याच एक्झाम मधला अनेक प्रश्न आहे जो तुमच्या संख्येवरती डिपेंड आहे. संख्या म्हणा किंवा त्याच्यावरती एक बेसिक लेवलचा क्वेश्चन तयार झालाय. क्वेश्चन लिहून घ्या, ट्रिकी क्वेश्चन आहे, समजतोय का बघा. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. चोरीला गेलेल्या 4 चाकीचा शोध घेताना पोलिसांना 3 वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली. 3 वेगवेगळ्या व्यक्तींकडून पुढील माहिती मिळाली. ओके, एक नंबर लिहायचा. गाडीचा क्रमांक 4 अंकी आहे. त्यातली माहिती काय दिली, आता 3 जणांनी माहिती दिलेली आहे. पहिली माहिती काय दिल्या, गाडीचा नंबर किती अंकी आहे, 4 अंकी आहे. 2 नंबर या गाडीच्या क्रमांकाच्या बेरजेला 4 ने भाग जातो. त्याच्यानंतर घ्या 3 नंबर घ्या. गाडीच्या क्रमांकाच्या एकक स्थानी एकक स्थानी 4 आहे. 4 आहे. ओके, ऑप्शन लिहा, हे ऑप्शन आहेत पुढे.
आता म्हणायचं नाही एम ए जोरनान कुठं आहे, मी कोल्हापूरचा आहे तर एम ए जोरनान घ्यायला पाहिजे. आता हा प्रश्न आयोगाने तयार केलेला आहे, त्याच्यामुळं आपण काही करू शकत. ऑप्शन लिहून घ्या, ऑप्शन पाहिजेत, कारण की ऑप्शन शिवाय ते उत्तर काढता येत नाही. हे ऑप्शन घ्या, याच्यातील कोणता दिलेल्या वरच्या 3 कंडिशन सॅटिस्फाय करतोय तो ऑप्शन तुमचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे. असा कोणता आहे बघा. बरोबर. पुन्हा बघा लवकर. बघा पहिली कंडिशन काय सांगितल्या, 4 अंकी आहे. बघा एक एक कंडिशन लागू करायची. 4 अंकी आहेत, 4 अंकी आहे, 4 अंकी आहे, 4 अंकी आहे, 4 अंकी आहे, 4 पर्याय बरोबर आहेत. बरोबर. दुसरी कंडिशन काय सांगितली, त्याच्या अगोदर तिसरी कंडिशन बघा काय सांगितली. तिसरी कंडिशन सांगा. तिसरी कंडिशन एकक आणि 4 आहे, एकक आणि 4 आहे, एकक आणि 4 आहे, एकक आणि 4 आहे, एकक आणि 4 आहे. त्या कंडिशनचा विचारच करायचा नसतो, एकच कंडिशन उत्तर निघत असते. कुठली कंडिशन आहे, दुसरी कंडिशन काय सांगितल्या, 4 ने भाग केला, बेरजेला 4 ने भाग केला पाहिजे, बेरजेला, संख्येला नाही. फरक समजून घ्या, बेरजेला भाग गेला पाहिजे. बघा इथं भाग जातोय, इथं भाग जातोय, म्हणजे कसा बघा, जर का संख्येला म्हटलं कसोटी लागू करायचा प्रश्न असता हा, समजा कसोटीचा, तर याला पण भाग गेला असता, याला पण भाग गेला असता. पण तिने कसोटी लागू करायला सांगायला नाही, तिने काय सांगितले, अंकांची बेरीज करा. बेरजेला भाग जातोय का बघा, वरची बेरीज बघूया, 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 ला भाग जातोय काय, नाही. ऑप्शन नंबर 1 येणार नाही. 2 नंबर काय सांगितले, 35 44, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, भाग जातोय काय, जातो. पुढे जायचं नसते अशा वेळी. हा सांगतो, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय पुढे जायचं नसते. हा कंबाईन मधला नियम आहे. शुअर शॉर्ट आन्सर असेल तर खालचं क्रॉस चेक करत बसण्यात वेळ घालवायचा नाही. पण आपण करूया, मी या पेपर मध्ये दिसलेलं नाही, शिकवाय उभारलोय. जा 3 नंबर किती येणार, 10 येणार. येणार काय, नाही. 8 आणि 3 11, 11 आणि 2 13 आणि 4 येणार नाही. याचा अर्थ काय उत्तर येईल, 2. चला या, क्लर्क 2018चा प्रश्न आहे मुख्यचा. क्लर्क 2018 मुख्यचा प्रश्न आहे. प्रश्न घ्या, 38 ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती. 38 ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती. आला का प्रश्न. असं कंबाईन वाल्यांना वाटतंय की हे असली कुठे बेरीज विचारतात आम्हाला, पण ही अशी बेरीज कुठेतरी विचारतात, मुख्यला प्रीला कुठेतरी विचारतात. हा 38 ते 98 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती. ऑप्शन पण पाहिजे असतील तर ऑप्शन पण घ्या. 2040 म्हणजे 2040, 1500 आहे, 1445 आहे आणि 2160 आहे. ऑप्शन सांगू परत. हा ऑप्शन घ्या, 2040, दुसरा ऑप्शन आहे 1500, तिसरा ऑप्शन आहे 1445 आणि चौथा ऑप्शन आहे 2160. पहिला ऑप्शन 2040. आले आले, अशा तर आपल्याला 2 उत्तर मिळालेले आहेत. आवरा लवकर, वेळ नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडं. बघा समजून घ्या.
पहिल्यांदा आपण काय काढल्या या काय काढल्या सांगा, नैसर्गिक संख्या. याच्यातल्या आपल्याला काय शोधायचे आहेत, सम विषम. पहिल्यांदा 30 चे 2 केलेत, बरोबर काय, बरोबर. त्याच्यातनं एक हा एक्स्ट्राचा राहिलाय, तो कुणाला द्यायला पाहिजे, विषम द्यायला पाहिजे, हाणली पाहिजे का हो तुम्हाला मग. हा, ह्या आल्या सम, ह्या आल्या किती, हा आकडा आपल्याला पाहिजे आता एवढाच, बरोबर आहे काय. बेरीज करताना काय करणार, पहिली विषम संख्या किती आहे 39 अधिक शेवटची किती आहे 97, भागणार किती न, गुणणार किती न 30, बरोबर. बेरीज करून घ्या, 9 आणि 7 1606, हाच्याला 1 4 झालं, 4 आणि 9 1303, हाच्याले सॉरी अच्छा नाही डायरेक्टली 2 गुणिले 30, यांचा भागाकार केला किती येईल, 68, 68 गुणिले किती करणार आहे 30, हे शून्य आहे तसं आलं, 8 त्रिक 24 अशी 4, हाच्याले 2 साइन त्रिक 18 2 20, कोण होता तो 2160 वाला, कसा आला तो 2160, कुठं चुकलं सांग, संख्या चुकल्या. हे बेस्ट उदाहरण आहे ना, काय तुम्ही कुठेतरी चुकला तर उत्तर कुठेतरी येतेच ते ऑप्शन मध्ये, फिक्स आहे ते, कुठं चुकणार, संख्या घ्याय चुकणार, ते चुकलं, लक्षात आलं. किती उत्तर जायचं पुढं, घ्यायचं पुढचं. आता बघा, एक वेगळ्या प्रकारचं गणित दिले, मी तुम्हाला सांगताना मागच्या लेक्चरच्या सिरीज मध्ये बघून घ्या, मी वाक्यामध्ये बोललोय, त्याच्यावरती एक सिंपलचा प्रश्न आहे, ओके, तो घ्यायचा आहे. बघा, पुढील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. घ्या, पीएसआय मुख्य 2019 चा प्रश्न आहे, डायरेक्ट पीएसआयच करतो तुम्हाला, काळजी करू नका. पीएसआय मुख्य 2019 चा प्रश्न आहे. घ्या, पुढील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. नाही नाही, प्रश्नचिन्ह नाही, इथं शून्य आहे. हा नाही, प्रश्नचिन्ह नाही, प्रश्नचिन्हच आहे. हा, माझं चुकलं रे बघण्यात. हा, आता ऑप्शन घ्या, पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे, तो विचार ज्यानं केला तो सुटला. जीडी वाले किंवा एसएससी वाले आहे तुम्हाला हे असं बियॉन्ड द लिमिट जाऊन विचार करायचा आहे अशा प्रकारच्या गणितात, की काहीतरी तुमच्यापासून लपवलं जाते. मी काय सांगतो, गणित नेहमी तुमच्यापासून काहीतरी लपवत असते, ती लपवणारी गोष्ट तुम्हाला सापडली, गणित सुटणार. नेहमी लपवायचा प्रयत्न करणार, काय ना 0 येणार, कसं येणार 0 येणार, कसं येणार 26 येणार तर कसं येणार, एक्स चा 26 येणार तर कसं येणार, मी मागले तुम्हाला काय सांगितलं, कोणत्याही संख्यांचा कितीही संख्या असली त्यांचा गुणाकार 0 कधी येतोय, ज्यावेळी त्यांच्यातील एक संख्या काय येणार आहे 0 येणार आहे. आता बघा, तुम्हाला इथे काहीतरी लपवलं जाते, म्हणजे काय बघा, काय लपवलं जाते, तुम्ही कशातनं वजा करालाय, प्रत्येक संख्या एक्स म्हणून वजा करालाय, कुठेतरी जाऊन एक्स काहीतरी वजा किंवा अधिक येणार. आता बघा, हे अल्टरनेट आहे, अधिक वजा अधिक वजा अधिक वजा, पण गणित देताना कुठेपर्यंत थांबवले बघा, इथपर्यंत थांबवले, ह्याच्या पाठीमागे दिलेलं आहे का, ते डोळ्यासमोर लगेच आलं, लगेच काय आलं, सरळ 0 येते. ह्याच्या फक्त जर असं पाठीमागे विचार केला, हे अधिक आहे, ह्याच्या मागे काय असणार, म्हणजे इथं काय असणार, इथं कोणती टर्म असणार आहे, एक्स वजा एक्स, आणि एक्स वजा एक्स म्हणजेच काय आला 0. आणि असंख्य संख्यांच्या गुणाकारामध्ये जर का कुठेतरी 0 आला किंवा एक जरी 0 आला तरी उत्तर नेहमी कसं असेल 0. म्हणजे इथं 0 आला, उत्तर काय येईल 0. लक्षात आलं. फक्त काय बघताना हे दिसणार किती अवघड, आणि अवघड दिसल्यानंतर पहिला उत्तर शंका मनात, काय एक्सचा 26 येईल का, एक्स गुणले एक्स गुणले एक्स गुणले सगळी गुणाकार आहे,
2026 हे प्लस मायनस कुठेतरी कॅन्सल होत असेल, राहत असेल असं मनात येते. पण जिथं जिथं व्हेरिएबल आहे, काय सांगतो बा, व्हेरिएबल सगळे व्हेरिएबल आहेत नाही, सगळे व्हेरिएबल आहेत, कोण मिक्स नाही, कुठलीही संख्या नाही, तर अशा प्रकारचे उत्तर कधीच येत नाहीत, कधीच येत नाहीत. गुणाकार आहे, वेगवेगळ्या टर्म्स आहेत, टर्म कॅन्सल झाल्या तर ह्यांच्यात, आणि कॅन्सल व्हायचा चान्स कुठं आहे, फक्त एका जागी आहे. या फक्त उत्तर लिहून घेताना काय करा, एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहा की एक्स प्लस वायच्या अगोदरची टर्म काय यायला पाहिजे, एक्स वजा एक्स की जी शून्य आहे, आणि शून्यने कितीही संख्येच्या गुणाकारामध्ये शून्य आलं तर उत्तर काय येईल, शून्य. आता परत शॉर्ट एक्झाम्पल आहेत, मी फक्त एक्झाम्पल सांगतो, रफ सोडवा, आता काय परत तेच एक्झाम्पल सोडवायला नको. बघ पहिल्यांदा सांगितलंय धावण्याच्या शर्यतीमध्ये, लिहून घेऊन तर धावण्याच्या शर्यतीमध्ये 9 खेळाडू आहेत, 9 पार्टिसिपेंट आहेत, आणि प्रत्येकानं इतरांच्या सोबत हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होतील, 36. बरोबर आहे, 9 गुणले 8 भागिले 2, 8 ला भागले 4 9 चौक 36. दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न काय सांगितले बघ, टेनिसच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला, जेव्हा एकूण सामने 36 खेळले गेले तर किती खेळाडू सहभागी झाले असतील, 9. आता उत्तर उलट सुलट दिले, फक्त काय आता तिथनं पाठीमागे विचारतं कसं काढायचं ते बघूया, काय समजते बघा, काय म्हणतोय बघा, तिथनं पाठीमागे यायचं असेल, कुठनं सामने 36 दिलेत तर 9 कसं काढायचं हे 2 तास सांगतो, म्हणजे परत त्यात आपण मागे 9 सांगितलं म्हणून लगेच 36 माझं जमलं. दुसरं देऊ मग, हा थांबा मीच कॅल्क्युलेट करतो. 66 तर का 66 सामने झाले असतील तर किती टीम आले असतील, चूक बघ, उलट करताना काय करणार बघ, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी असतात सांगा, इथं 2 फिक्स आहे, बरोबर आहे, उत्तर पुढे तुम्हाला डायरेक्टली 66 येते, जिथे जिथे जे आले ना तिथे ठेवूया. आता काय आहे, इथली संख्या तुम्ही काहीतरी तुमची असणार आहे सामन्यांची, बरोबर आहे, त्याच्यापेक्षा एक कमी कोणतरी असणार आहे संख्या, म्हणजे या संख्या कशा आल्या, क्रमगत असणार का नाही, क्रमगत. आता आपण क्रमगतचा गुणाकार कुठं बघितलाय, त्रिकोणी संख्यांच्या गुणाकारामध्ये क्रमगतचा गुणाकार बघितलाय, बरोबर. म्हणजे त्रिकोणी संख्या शोधताना काय केलं, दुप्पट केली, त्याच्या पाठीमागची वर्ग संख्या बघितली, फरक तेवढा आला पाहिजे, लगेच संख्या कळाली. आता हे भागिले 2 आहे, पलीकडे गेला काय होणार, गुणाकार 66 गुणिले 2 किती होईल, किती 132, बरोबर. आता क्रमगतचा गुणाकार आहे, एक संख्या पहिली असणार, एक संख्या दुसरी असणार, पुढची असणार, तुम्हाला उत्तर काय असणार आहे तुमचं, नेहमी पुढची संख्या उत्तर असणार ना. समजा म्हणजे 6 टीम आहेत तर 6 गुणिले 5 करताय, बरोबर आहे, म्हणजे क्रमांकाच्या 2 संख्या येणार आहेत, त्याच्यातली पुढची संख्या काय असणार आहे, टीमांची संख्या असणार आहे. आता इथं काय करणार, ह्या दोघांच्या पैकी या पहिल्या संख्येचा वर्ग काय असणार, त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवली की तुम्हाला काय मिळणार, 132 मिळणार. पाठीमागची वर्ग संख्या कोणती आहे, 11चा वर्ग 121, दोघांच्यातला फरक बघा किती आहे, 11. याचा अर्थ बरोबर आहे की नाही, आहे. कुणाचा पहिली संख्या कुठली असणार, 11, दुसरी संख्या काय असणार 12, म्हणजे उत्तर काय येणार 12. लक्षात आलं काय, ओके. आता 36चं करून दाखवा, 36चं तुम्ही करायचं, 36 पहिल्यांदा काय करायला पाहिजे, दुप्पट किती येईल, पाठीमागली वर्ग संख्या 64, फरक बघा कितीचा, 8च यायला पाहिजे ना, वर्ग कुणाचा आहे तो 8चा आहे, 8च यायला पाहिजे, आलं, म्हणजे पहिली संख्या 8 येईल, दुसरी संख्या, उत्तर काय असणार 9. सेमाने घ्या, मी सांगतो आता, फक्त सामने सांगतो किती झाले, 120 सामने झाले असतील तर टीम किती असतील, सिंपल क्वेश्चन आहे. किती 16. आता
120 दुप्पट 240, 240च्या पाठीमागली वर्ग संख्या 225, 225 ते 240 मधला फरक 15, 15चाच वर्ग 225 आहे, म्हणजेच उत्तर किती येईल 15 आणि 16. नंतरची संख्या काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्रिकोणी संख्येच्या मध्ये कुठलं उत्तर होतं आपला पाया, पहिली संख्या, बरोबर आहे काय, पहिली संख्या पाया असते आणि इथं काय म्हणालो आपण, दुसरी संख्या गुणाकारामध्ये आपण पाहिजे ती संख्या येणार उत्तर, बरोबर आहे. अजून एक घ्या. दोनशे 31. एक मिनिट, 221 घ्या, 31 नाही 21, 221. एक मिनिट, माझं काय चुकलं का बघतो थांबा. एक्सक्यूज मी गाईज, 232 येते. 31 घ्या, 231 घ्या, 221 नाही 231 घ्या. होते असं कधी कधी माणसाचं, म्हाताऱ्या माणसाचं व्हायचं नाही तर कुणाच व्हायचं, असू दे. हा 231 घ्या. तेच फरक जुळणार नाही ना, माझं चुकलं कॅल्क्युलेशन, फरक जुळणार नाही. हा किती येते, 100%. काय काय येणार, 231 गुणिले 2 किती येते, 462. पाठीमागली वर्ग संख्या 441, दोघांच्यातला फरक येतोय 21, म्हणजेच कोणाचा वर्ग आहे 21. संख्या काय येतील 21 आणि उत्तर काय आलं पाहिजे, बघा पुढं. परत एक प्रश्न विचारलाय, कशाला विचारलाय, लिपिक 2013 ला विचारलाय. तर एक सिंपल प्रश्न आपल्या याच ह्याच्यातला आहे. या 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, पाठच केले म्हणा, 5050. काय करणार, पाठ करणार ना. बघा पहिली संख्या 1, शेवटची संख्या 100 भागिले 2 गुणले एकूण संख्या किती आहेत 100. यांची बेरीज झाली किती 101 गुणले काय करणार हे 50 आलं, 50 गुणले 101, 50 50. आता पुढचा प्रश्न व्यवस्थित ऐकून व्यवस्थित लिहून घ्या. 40 पेक्षा मोठ्या व 60 पेक्षा लहान मूळ संख्यांची बेरीज किती. 2013 विचारलेला प्रश्न आहे. 40 पेक्षा लहान, 40 पेक्षा मोठी, 60 पेक्षा लहान, म्हणजे 40 ते 60 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज तुम्हाला विचारली आहे. कितना आया 237. आणि सर आपला ऑप्शन नाही आहे, चुकले काहीतरी. 243. बरोबर. हे बेसिक लेवलचे प्रश्न जे असतात ते एक एक करून प्रिपेअरच करत नाही. म्हणजे काय होते बघा, आपण कंबाईन करतोय, ग्रुप बी करतोय, ग्रुप सी करतोय, राज्यसेवा करतोय, अशा संख्येचे असे प्रश्न पडत नाहीत. पण असे प्रश्न एका दुसरा पडतोय, कधी ते गुगली टाकलेला प्रकार करतात आणि अशा प्रश्न टाकतात. ओके बघा आन्सर काय येईल. पहिल्यांदा काय सांगितलंय, कुठपर्यंत सांगितलंय 40 ते 60. कोणते कोणते येतात, 2 स्लॉट येणार, 40 ते 50 वाला आणि इथं 2च आहेत. कोणते कोणते आहेत 53 59. इथं किती आहेत 3 आहेत, 41 43 47. ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. इथे 59 लिहूया, इथं 53 लिहूया, बरोबर आहे काय. बेरीज करूया. 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 4 14, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18. चुकलं का, चुकलं बरोबर आहे ना. 7 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11 आणि 9 आहे, 4 नाही 9 आहे. हा असं होते, म्हातारा माणसं व्हायचं नाही, कोणाचं व्हायचं. हा 20 20 आणि 23 3 चालेल 2 4 4 4 12 5 5 10 किती होणार आणि 2. ओके आता बघा याच्यानंतर
अजून एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी. ऍक्च्युअल हा प्रश्न कशातला आहे सांगतो तुम्हाला. हा आहे अंतरामधला, अंतर वेग वेळ. पण इथं त्या एका कन्सेप्टवरती आधारित आहे म्हणून मी ते घेतो. या प्रश्न एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. एका रांगेत 25 आंब्यांची झाडे आहेत. एका रांगेत 25 आंब्यांची झाडे आहेत. प्रत्येक 2 झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. प्रत्येक 2 मीटर झाडांमध्ये प्रत्येक 2 झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे? पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये किती अंतर आहे? नाही मिलेगा. तुमच्या मनात जी उत्तर आहेत ती सगळी आहेत, एवढंच सांगतो. तुमच्या मनात जी उत्तर आहेत ती सगळी उत्तर आहेत. चूक नाही, एवढं नाहीच. किती असं करते माझा काव खाते. हा मोठ्या संख्येचा हा सगळं मोठ्यानं कॉन्फिडन्स मेंबर आहे का नाही? हा 48. इकडं मुलींच्यात एस नो असंच करते. पलीकडं किती आलं बघ. आता झालं काय, आम्हाला कळणच झाले ना कसं काढायचं. बौद्धिक क्षमताच आमची तेवढी नाही, बुद्धी विकसित व्हायला नाही म्हणतोय आपण. आता बघा, प्रश्न विचारल्यानंतर त्याचं अनालिसिस आपण वेगवेगळ्या अँगल मधून केलं पाहिजे. त्यातलाच प्रकार म्हणजे काय बघा, इथून मी 5 झाडं घेतो. किती घेतो? मी तुम्हाला 10 वेळा सांगितले, तुम्ही ती गोष्ट करत नाही. काय सांगतो बघा, काय सांगितलं तुम्हाला? मोठं काय समजलंय, पहिल्या छोट्याकडे या. आता तिथं काय लागू होतंय, काय अप्लाय होतंय समजून घ्या, नंतर पुढे जावा. म्हणजे वेगळा प्रकार गणिताचा असली काय भानगड नसते. काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बघा किती झाडं घेतलीत? 5. 1 2 3 4 5. प्रत्येक झाडामध्ये किती अंतर आहे? 2 2 2 2. किती अंतर झालं? 5 असतील तर किती व्हायला लागले? 8. म्हणजेच काय, एक कमी करून काय होते, म्हणजे गॅप किती असेल बघा. झाडे 5 असल्यामुळे गॅप किती आलेत? 4. किती गॅप येतात? 4. मग 25 झाडे असतील तर गॅप किती येणार? एक गॅप कितीचा आहे? उत्तर किती यायला पाहिजे? 48. लक्षात आलं काय? सोपं आहे, काही अवघड हॅलो. आता बघा, हे मी इथं काय घेतलं सांगू? काय आहे ही? संख्या रेषा. त्याच्यामध्ये आपण इथनं 1 लिहिला, 2 लिहिला, 3 लिहिला, 4 लिहिला, 5 लिहिला, 6 7 आणि मला काढायचं आहे 8 वजा 4. काय काढायचं आहे? 8 वजा 4. म्हणजेच किती आलं? हे 4 काय असते माहिती आहे का? 1 गॅप, 2 गॅप, 3 गॅप, 4 गॅप. बरोबर आहे, समजलं? आता समजा हे काय झालं, हे पहिलं झाड आहे, दुसरं झाड आहे, तिसरं झाड आहे, चौथं झाड आहे, डॉट 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 24वं झाड आहे, 25वं झाड आहे. मी काय केलं, झाडांना नंबर दिला, 1 नंबर 25 नंबर. आता जर का ह्याच्यामध्ये मला गॅप मोजायचे असेल तर मी काय करणार? 25 वजा 1 किती येतील? 24. हे का सांगितलं तुम्हाला? उद्या पुढे जाऊन फरक काय विचारला? झाडं आहेत 97. किती आहेत? 97. आणि सांगितलं 54व्या झाडापासून ते 90व्या झाडापर्यंत काय सांगितलं, किती अंतर असेल? आपण विचारतील, आपण पण विचार, काय पण भाई समजून घ्यायचं काय पाहिजे, हे माहिती पाहिजे. नंबर द्या, वजाबाकी करा, काय मिळणार? गॅप मिळणार. किती गॅप आहेत? आता बघा, 90 वजन 54 वजा केलं, 30 30 आणि वरचं 6 किती आलेत? 36. आता एक गॅप जेवढा असेल तेवढं गुणणार. 5चा असेल, 2चा असेल, 10चा असेल, 1चा असेल. बरं, आता 2चा आहे, किती येणार? 36 गुणिले
2 किती येणार 72. लक्षात आलं? सोपं आहे. फक्त कन्सेप्ट समजून घेतली तर लगेच कळते. पण हे रट्टा मारला, काय रट्टा मारला? 25 वजा 1 गुणिले करायचं. रट्टा मारायला कन्सेप्ट समजून घ्या. लक्षात आलं? ओके, अजून एक देऊ मग. हे लिहून घे नाही उदाहरण उत्तर 2 मिनिट. मी संख्यामधला कुठलाही पीवायक्यू घेत नाही. संख्या म्हणजे संख्या ओळखा, पोलीस भरतीचा किंवा प्रश्न काय खालीपैकी कोणती पूर्णांक संख्या आहे, कोणती पूर्ण संख्या आहे, कोणती नैसर्गिक संख्या नाही. बरोबर, हे घ्यालो काय? उद्या येणार ना ते पेपरात, चल डबल घ्यायचं. पेपरात येणार, त्याची आपण पेपर सोडल्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन घेणार, त्याच्यामुळे सगळं क्लिअर होते परत. ओके, अवघड विचार का सोपं विचार सांग? मीडियम विचार म्हणते. आता बघा, एक सोपं विचारतो, त्याच्यानंतर एक ट्रिकी क्वेश्चन घेऊया, बघूया कोण सोडवते. बरं ना, घ्या. 200 झाडं एका रांगेमध्ये समान अंतरावरती लावलेत. 200 झाडं एका रांगेमध्ये समान अंतरावरती लावलेले आहेत. समान अंतरावरती लावलेले आहेत. जर दोन झाडामधील अंतर 5 मीटर असेल, 5 मीटर असेल, 5 मीटर असेल, तर 24 नंबरच्या झाडापासून 150 नंबरच्या झाडापर्यंत किती अंतर होईल? किती? मी असं केलं की लगेच खाली नाही, चुकलंय माझं काहीतरी. कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स काय करतोय? मी सांगितले ना माझं बरोबर आहे. अति कॉन्फिडन्स म्हणून नाही, माझं बरोबर आहे. मी का हे कॉन्फिडन्स कधी येतोय? मी सोडवायची मेथड बरोबर असेल, माझं कॅल्क्युलेशन चुकलं नसेल तर कॉन्फिडन्स येतोय. नंतर असं म्हणायला नाही माझं चुकलंय, माझं बरोबर तुमचं चुकलंय, मी किती जर आठवण नाही असंच करायचं, असं नाही. म्हणजे हे नको. फक्त उत्तर बरोबर येण्यासाठी आपण काय करायचं आहे? एक घाव दोन तुकडच. चला बघूया किती किती सांगितलेत. किती? 24 ते 150 वजाबाकी करा, किती येईल? गुणले किती करणार? 5 5 सकट 300 चाले 3 5 दोन्ही 10 3 चाला 1 5 1 5 1 किती येणार? 630 मीटर. बरोबर. आता आता हा प्रश्न इथे लिहून घेऊ नका किंवा घ्या लिहून, मी सांगतो हा घ्या, असं इथंच झाडांचीच आहे तर घ्या. एका आयताकृती बागेभोवती आयताकृती बागेभोवती 2 मीटर वरती एक झाड लावायचे आहे. 2 मीटर वरती एक झाड लावायचे आहे. जर 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 आयताच्या लांबीवरती जास्तीत जास्त कंसातल्या कोपऱ्यामध्ये सुद्धा, जे आपल्या भाषेत समजायसाठी लावले, एकदम असं देत नाही एक्झाम्पल, म्हणजे सांगा तुम्हाला समजायसाठी आपण घ्याल. कोपऱ्यामध्ये असं जास्तीत जास्त 12 झाडे बसतात. 12 झाडे बसतात. किती बसतायत? 12 झाडे बसतात. तर 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 रुंदीवरती जास्तीत
जास्तीत जास्त 6 झाडे बसतात. 6 झाडे बसतात. तर तर एकूण एकूण किती झाडे लावावी लागतील? किती? 36. किती? 36. काय ना? कितना आएगा? 34. 36, 34, 40. इकडं मुलींच्यात कोणतरी एक आन्सर द्या. किती येणार? सृष्टी किती येणार? काढ. ही कंबाईनचा प्रश्न येऊ याला पाहिजे. हा नाही ऑप्शन देणार. ऑप्शन दिला की तुमची चक्र फिरायला चालू होते. काहीतरी करून या चारविक उत्तर आणायचं हे चालू होते. ते आपल्याला नको आहे. हा बघा मला एक सांगा. असा हा आयत आहे बरोबर. मी आता इथं किती झाड लावतो? 12 झाडं लावतोच. 12 सोडा, 12 आधी उभी 6 लावतो. 1 2 3 4 5 आणि 1 6 झाली 6. आता बघा आडव्या ह्याच्यावरती किती ठेवायचे? 12 बरोबर. हे आलं नाही इथं आडव्यात बी आलं का नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आला. आता अशी पण बसणार, अशी पण बसणार. मी कोपऱ्यात हा शब्द कंसात का दिला? एवढा आट्टा पिट्टा करून सांगितलं. अरे समजायसाठी दिलाय. खोपड्याचा कोणी विचारच केला नाही. आता बघा झाडे मोजत असताना ज्यावेळी आयताकृती सांगेल त्यावेळी हे कोपरं कॉमन सगळ्यांच्यात आलं. आलं का नाही? आलं बरोबर आहे. म्हणजे त्यांना काउंटिंग मध्ये तुम्ही डबल धरणार. कसा डबल धरणार बघा. ह्या 12 मध्ये पण ते आलेत, ह्या 6 मध्ये पण ते आलेत. आलेत का नाहीत? म्हणजे हे झाड इकडे पण मोजलं गेलं, इकडे पण मोजलं गेलं. बरोबर आहे. मग तुमचं जे उत्तर तुम्ही काढलं किती काढलं? हे काय आहे? चुकले का नाही चुकले? चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? याच्यातून 1 2 3 4 हे जे डबल मोजले गेलेले आहेत त्यांना काय केलं पाहिजे? म्हणजे उत्तर किती पाहिजे? अजून दुसऱ्या पद्धतीनं आपण कसं विचार करू शकतोय? ह्या लाईन मधले 12च्या 12 धरूया. किती आले हे? 12. तसंच खालच्यातले 12च्या 12 धरले किती झाले टोटल? बरोबर. आता ह्या लाईन मध्ये किती आहेत? 6. हा वरचा गेला खालचा गेला मोजलाय ना. राहिले किती? इकडे 4. हे किती आले? 8. 8 बेरीज करा किती येईल? म्हणून म्हणलो जरासा एकाच उत्तर बरोबर आलं. जरासा ट्रिकी क्वेश्चन आहे, विचार करा आणि काढा असं सांगितलेलं. ओके. आता हाच प्रश्न आणि कसा विचारतात सांगू? बरोबर. आता विचारणार आयताची परिमिती किती आहे? यातला दुसरा प्रश्न खाल्ल्या. आयताची परिमिती किती आहे? हा झाला कशाला प्रश्न? मग क्षेत्रफळ पृष्ठफळ त्याच्यात गेला. पण इथं समजू दे परिमिती म्हणजे काय बघा. सगळ्याची लांबी काढा. 36 ना गलत आहे. नाही हे बघ आलं आलं त्याच्यावर. नाही चुकले 100% चुकले. बरोबर असं मी सांगितलं असतं. नाही चुकले. 36 इथे. 2 झाडाच्या अंतर किती दिले? किती दिले? 2. परिमिती म्हणजे काय? याची लांबी याची लांबी याची लांबी याची लांबी यांची बेरीज करायची आहे. बरोबर आहे काय? ही 12 झाड आहेत. गॅप किती असणार?
एकूण गॅप किती असतील? मगाशी 1 ते 5 पर्यंत बघितलं, गॅप किती आले ते? इथं 12 आहेत, किती असणार? 11 गॅपची लांबी किती असणार? बरोबर. आता ह्याची लांबी काढूया. गॅप टोटल किती आहेत? 6. गॅप किती असणार? 5. म्हणजे किती आहेत? इथे इकडे पण 10, इकडे 22. 22 जुनी 44 आणि 20. यू हॅव टू थिंक डिफरंट. तुम्हाला काय करायचं आहे? विचाराची पातळी बदलायची आहे. असं आलं गेलं कसं बी नाही. मला हे कधी घ्यायचं नव्हतं, पण का घेतलं? ऍक्च्युअल मध्ये आपण गॅप ही कन्सेप्ट शिकलो, बरोबर आहे काय? फक्त परिमिती काय झाली, नवीन एक गोष्ट झाली म्हणून ते घेतलं लागलं की असू समजू दे लागलं. झाडं असतील, मग इथं काय सांगतात? खांब सांगतात. खांब सांगितलं तरी पण कोपऱ्यात एक खांब रवलाय, त्याला डबल काउंट करतोय आपण, लक्षात काय? तर परत ते प्रश्न वेगळा होणार. ओके, कळते? इथं हे लेक्चर थांबूया. ओके, लेक्चर आवडलं असेल तर तुम्हीच म्हणा.